कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विस्मृतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटुतायितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यं ज्ञानदेवो म्हणे तुझ माझा बोल ऐकणे ते तळहाती तळहाता तळी मिठी देणे जयापरी बोलेची बोल ऐकिजे स्वादेची स्वाद चाखिजे का उजिवडे देखिजे उजेडा जेवी सोनियावर कल सोने जैसा का मुखामुखो अरिसा मग तुझ संवाद तैसा चक्रपाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज या चांगदेव 65 नावाच्या ग्रंथामध्ये चांगदेवाला उपदेश करतात. चांगदेवाला उपदेश करतात म्हणजे काय उपदेश केला महाराजांनी या चांगदेव 65च्या ओवेच्याद्वारे तत्वमसी महावाक्य सांगितले. आपण काल त्याच्यावर थोडा विचार केला. ते तू आहेस असं तत्वमसी महावाक्य चांगदेवाला ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिपादन केलं. सांगत असतात ते गुरु असतात, ऐकत असतात ते शिष्य असतात. जो श्रवणाचा अधिकारी झाला तो शिष्य असतो आणि जो सांगण्याचा अधिकारी झाला तो गुरु असतो. असा गुरु शिष्याचा काय असतो? संवाद असतो. दोघाचा विसंवाद नसतो. गुरुमध्ये शिष्यामध्ये असा संवाद असतो. शिष्य आपल्या अधिकारानं संपन्न झालेला असतो. आपल्याला माहिती आहे मन विक्षे असे दोन दोष ज्याचे गेलेले आणि आवरण अशा प्रकारचं ज्याच्या ठिकाणी राहिलेले त्याच्यासाठी जो साधन चतुष्टय संपन्न झाला म्हणजे विवेक वैराग्य शमदम संपत्ती आणि मोक्षाची तीव्र इच्छा या अधिकाराने युक्त असलेलं ज्याचं अंतकरण आहे तो शिष्यत्वाला पात्र झालेला अशा प्रकारचा आहे. आणि गुरु जे असतात गुरु दुसरं काही सांगत नसतात. जे महावाक्य सांगत असतात ती गुरु. अवांतर वाक्य किती बी सांगितलं तरी जीवाचं कल्याण नाही त्याच्यात. कारण परोक्षत्व कायम राहत असते. परोक्षत्व कायम राहतं म्हणजे देव ते देव आणि जीव ते जीव. एवढंच आहे की देव सर्वज्ञ सर्वशक्तिमान जगाचा करता पालन करता संहार करता वगैरे त्याला लावली जातात. पण तो आपल्यापेक्षा काय राहत असतो? परोक्ष अशा प्रकारचा राहतो. आणि परोक्ष जितकं राहील अवांतर वाक्य ऐकून परोक्षत्व जितकं राहील तितकं असत्वापादक आवरण आभानापादक आवरण हे आवरण असते. हे आवरण जाण्यासाठी आधी परोक्ष जरी ज्ञान झालं तरी असत्वापादक आवरण जात असतं. बरं का?
आणि अपरोक्ष ज्ञान जर झालं तर आभाना पादक आवरण अशा प्रकारचं जात असतं, ब्रह्मज्ञान माणसाला होत असतं. म्हणून शिष्य गुरु परंपरा जगात पुष्कळ चालू आहे. कोणी कान फुकतं, कोणी माळी घालतं, कोणी काही असं राख देतं, कोणी काही कोणता मंत्र देतं. अशा अनेक परंपरा या जगामध्ये अशा प्रकारच्या चालू आहेत. पण ह्या परंपरा सगळ्या वरवरच्या येतात, परोक्ष ज्ञान सांगणाऱ्या अशा प्रकारच्या येतात. याच्यात अपरोक्षत्व महावाक्य कोणत्याही प्रकारे कोणी सांगू शकत नाही. हिंमत नाही करीत लोक ते तू आहेस म्हणण्याची किंवा तू ब्रह्म आहेस म्हणण्याची. आता तू ब्रह्म आहे असं दुसऱ्याला सांगायला आधी आपल्याला कळावं लागतं, तेव्हा दुसऱ्याला सांगता येत असतं. ते काही पाठ करून सांगायच्या गोष्टी थोड्याच आहेत काही. तेव्हा चांगदेव 65चं पारायण केलं लागले तसं सांगायला, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं लागले तसं सांगायला. हे पारायणा केल्याने काम होत नाही. अनुभवे आले ते या जगात येत असे. जगाला काय द्यायचं असतं? साधू संतांनी काय दिलं आपल्याला? आपल्याला दिलं साधू संतांनी ते असं दिलं की त्यांनी अनुभव घेतला. ऐसा ज्याचा विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळी असेन पापनाशे दर्शने. म्हणून ज्ञानोबा राय सांगणार आहे आणि चांगदेव ऐकणार आहे. म्हणून तर महाराज काय म्हणले ज्ञानोबा राय? ज्ञानोबा राय म्हणले, अरे तुला तत्वमसी महावाक्य सांगितलं, अभेद झाला. कोणाकोणाचा अभेद झाला लक्षात घ्या. जीव ईश्वराचा अभेद आहे, जगाचा आणि संवितीचा सुद्धा काय अभ्यास आहे. काय अभेद आहे. दोघांमध्ये जग आणि ब्रह्म दोन नाही. आलं का? जीव आणि ईश्वर काय नाही, दोन नाही. तसंच गुरु आणि शिष्य सुद्धा दोन नाही. काय आपण व्यवहारात पाहतो, पती पत्नी असते, देवभक्त आहे आणि गुरु शिष्य आहे. अशा 2-3 गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर पती पत्नी जे असते त्यांच्यात अभेद असतो, कल्पित भेद, आणि वास्तव दोघांत अभेद असतो. दोघांचं मत एक असतं, दोघांचे सगळे व्यवहार एकमेकाला सगळे माहीत असतात, अगदी जवळून माहीत असतात, आत्मसात केलेले असते. पती पत्नी त्यालाच म्हणायचं पती पत्नी, बरं का? नाही तर नवरा बायकून कोणाचं मेळ कोणालाच बसला नाही म्हटल्याच्या नंतर ती पती पत्नी होण्याच्या लायकीचे नाही. त्या तशा संसारात त्या संसार करणाऱ्या माणसात सुख होणं बी ते उभा धिंगाणाच असतो. हिचा याचा मेळ तिला नाही, तिचा मेळ याला नाही, असा कोणाचा कोणाला मेळ नाही लागला तर पती पत्नीचं नातं सिद्ध झालं नाही. पती पत्नीचं नातं अभेदाचं असतं. भेद असतो वरून, पण कल्पित भेद आणि वास्तव अभेद. गुरुजी दृष्टांत सांगायचे, ते म्हणायचे पाहुण्याबरोबर नवरा जर जेवत असेल तर नवऱ्याला घ्या घ्या म्हणण्याची पद्धत बायकोजवळ नसावी, कारण ती नसते. तिला माहीत आहे याचं जेवण किती आहे. कोणाचं? मालकाचं. पाहुणा जेवायला आहे तर पाहुण्याला म्हणेल ती पुन्हा घ्या कोरभर, पुन्हा घ्या चतकोर, पुन्हा घ्या थोडी, कारण त्या पाहुण्याचं जेवण तिला माहीत नाही किती आहे. पण नवऱ्याचं जेवण काय असतं माहीतच असतं. माहीत असतं म्हणून त्याला घ्या म्हणायचं काम नाही. कदाचित पाहुण्याला असं वाटत असतं ही बाई मला घ्या घ्या म्हणते पण नवऱ्याला का घ्या म्हणत नाही. हे का बोलत नाहीत म्हणावं का काय, यायचे भांडणं आहेत म्हणावं का काय म्हणावं, असं पाहुण्याला वाटत असतं. पण वास्तविक बोलायचं कामच नसतं, कारण इतका अभेद असतो की त्याचे सगळे व्यवहार जे ते हिला ज्ञात अशा प्रकारचे असतात. त्याच्यामुळं त्याला बोलूनच हे करायचं काम काही नसतं. म्हणून पती पत्नीचं नातं जसं काय कल्पित भेद आणि वास्तव अभेद असतं, तसंच जीव ईश्वराचं नातं सुद्धा आहे. देवभक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. जीव परमात्मा दोन्ही बैसवणी ऐक्य असणे एका आसनावर बसले. जयाची या हृदय भुवनी विराजित, ज्याच्या हृदय भुवनामध्ये जीव आणि परमात्मा एक आहेत असा बोध झाला आणि एका आसनावर बसले. म्हणून जीव परमात्मा दोन्ही बैसवणी ऐक्य असणी जयाच्या हृदय भुवनी विराजिती, विराजमान अशा प्रकारचे झाले. म्हणजे द्वैत गेलं. काय सांगायचं महाराज? फक्त अशा बोधाला संपन्न झालेला असल्यावर देव म्हणले मी
त्याला आलिंगन बी देतो, त्याला डोक्यावर बी घेतो. आणि चारी भुजा जे आहेत माझ्या, देव म्हणतो, चारी भुजानं त्याला आलिंगन द्यायला अशा प्रकारचा जातो. कोण जातो? तो देव जातो. असा ज्ञानी भक्ताचं वर्णन करीत असताना ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांना 12व्या अध्यायात अशा प्रकारचं चिंतन सांगितलेलं. कोणता भक्त पाहिजे? भक्त तर भक्त नाही तर, पण ज्ञानी भक्त होणं फार महत्वाचं आहे. भक्त अर्थ आहे, भक्त अर्थार्थी आहे, भक्त जिज्ञासू आहे आणि भक्त ज्ञानी सुद्धा आहे. देवानं स्पष्ट सांगितलं ज्ञानाच्या बाबतीत, ज्ञानी तो आत्मा माझा. हे बोलिलो कपिध्वजा 7म अध्याय. 7व्या अध्यायाचं चिंतन सांगित असताना या 4 भक्ताचे प्रकार सांगित असताना देवाने सांगितलं मला सगळ्यात प्रिय कोण आहे? ज्ञानी भक्त मला प्रिय आहे. आणि तो एवढा प्रिय आहे की मी त्याला डोक्यावर घेऊन नाचत असतो. हा तया ते माथा मुकुट करी, माझ्या डोक्यावर मुकुट म्हणून त्याला डोक्यावर घेण्याचा प्रयत्न करतो. देव कोण? देव डोक्यावर घेतो. कोणाला? भक्ताला घेतो. का घेतो? तर तो देवाहून वेगळाच राहिला नाही. आणि त्याच्यातले त्याच्यात कसं असतं पहा, देवाचं स्वरूप देवाला सांगणं कठीण आहे. कोणाचं? ज्याचं त्याला सांगणं कठीण आहे. कारण ज्याचा तो जर सांगत सुटला तर लोक ऐकणारे उठून जातील, म्हणतील बाबा हे काय आहे, याच्या तोंडानंच यानं आपलं मी महाराज आहे मी महाराज आहे असं गल्लीनं जर फिरत गेलं तर लोक म्हणतील याला बाराळ्याच्या दवाखान्यात नेऊन घाला, पागल झालेलं दिसतोय. म्हणून ज्याचं त्यानं आपलं वर्णन करण्यानं आपली किंमत वाढत नसते, उलट किंमत जात असते, माणूस वेड्यात निघत असतो. तस की मी देव आहे मी देव आहे तर त्याची किंमत राहणार नाही आणि फजिती होईल देवाची. कोण म्हणणार त्याला देव? सांगा ना. आपण होऊन जर सांगत गेला तर. म्हणून देवाचं एवढं वर्णन साधू संतांनी सांगितलेलं किंवा भक्तांनी सांगितलेलं आहे. मग आता असे आपली स्तुती करणारा माणूस तर कोणाला आवडलच ना. होय, आपली स्तुती जो करतो तो माणूस तर कोणाला आवडत असतो. हा, एखादा मोठा जरी श्रीमंत असला गावातला आणि त्याला मानणारा झोपडपट्टीतला माणूस जरी असला एखादा, तरी तो त्याच्या घरी जात असतो. कोणाच्या घरी? हा, देव कुठं गेले? आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आणि द्वारकेचे राणे वनात असू द्या का जनात असू द्या का कुठं असू द्या, देव कुठं आहे? तेथे असे देव उभा. कुठं बी देव उभा नाही. देवाला अशा मलविक्षेपयुक्त विषयासक्त माणसात करमत नसतं. कोण्या माणसं आहे? हे विषयासक्त जी लोक आहेत ना, त्याच्यात देवाला करमत नाही. त्याला वाटतं हे नेहमी भुनभुन 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 हे घराणे करणारेच माणसं आहेत. हे सगळे धनंदी पुत्रंदी वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य अशा कटकटीच्या कोणालाही झालं. आपल्याला बी म्हणा तुम्ही, लहान लेकरू जरी असलं आपल्या जवळ कटकट करणारा असलं तर आवडत नाही. काय नेहमी किरकिर 10 रुपये दिले तरी तसंच, 5 रुपये दिले तरी तसे, 1 रुपया दिलं तरी तसंच, असंच जाते दुकानावर खाऊन येते द्या मला पैसे. कशाला असं लेकरू त्याला आवडत नाही. जे शांत मनानं बसतं त्याला माणूस कडेवर घेऊन जातं, त्याला प्रेम करतं, त्याला नाही मागितलं तरी देत असतं त्याला. पण भुनभुन करणं, आता हे संसारातले माणसं देवापुढे जाऊन भुनभुनच करणारे आहेत ना. आपापलं घरानं मांडीतच राहते. ते माझ्या बायकोची खरूच नीट करा, पोराची परसाकड राहू द्या, पोरीला डीएड होऊ द्या, फलानं तिला नोकरी लागू द्या, बोरला पाणी लागू द्या, आमच्या जाग्याचं काम पूर्ण होऊ द्या. देव म्हणतो आता हे काय घराणे आहेत का काय आहेत? माझ्यासारख्या माणसाला काय मागाव? ते मागायचं ते दुसरं ते मला संताची भेट होऊ द्या म्हणाव, मला असं मोक्ष झाला पाहिजे म्हणाव, करिया तिमिराचा नाश म्हणाव, करिया तिमिराचा नाश उदय होणे प्रकाश तोडी आशा पास करी गावास, हृदय
असं काहीतरी प्रार्थना करावं म्हणण्यासारखं म्हणावं. ज्ञानेश्वर महाराजांनी जसं प्रार्थना करताना म्हणजे जे खळाची व्यंकटी सांडू विश्वात्मक देवाला मागितलं. बा कोणाला मागितलं? साध्या सुध्या अशा सगुण साक्षात सगुण साकार देवाला काही नाही मागितलं. ते विश्वात्मक देवाला मागितलं. विश्वा एवढं अंतकरण केलं आणि विश्व कल्याणाची प्रार्थना देवाच्या विश्वात्मक देवाच्या पुढे मांडलं. ह्या विश्वाचं कल्याण झालं पाहिजे. काय मागणी काय प्रसादन केलं? जे खळाची तया भूता मैत्र जीवाची. ह्या सर्व भूतमात्रामध्ये मैत्री निर्माण हो. पंचमा भूतात मैत्री असावी. आणि जीव भूत म्हणतात. पुन्हा कोणते भूत? जीवाला बी भूतच म्हणतात महाराज. हे जीव भूत बी एकमेकावर प्रेम करो. अशी किती व्यापक अशा प्रकारची मागणी. स्वतःसाठी काही मागितलं नाही त्यांनी. दुरिताचे ते मिट जातो. पापाचा अंधार गेला पाहिजे. विश्वात स्वधर्म रूपी सूर्य निघाला पाहिजे. दुरिताचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म जो जे वांछील तो ते लाहो. ज्याला जी इच्छा होईल ती त्याची पूर्ण हो. अशा प्रकारची व्यापक मागणी ज्ञानेश्वर महाराजाची. ज्ञानेश्वर महाराजच विश्वा एवढे म्हणा अंतकरण द्यायचं तेवढं म्हणा. आणि म्हणून विश्व कल्याणासाठी मागितलं. स्वतःसाठी मागितलं काही नाही. त्याच्यानंतर दुसरा नंबर लागतो नाथ महाराजाचा, नामदेवरायाचा. दुसरा नंबर कोणाचा लागतो? मागण्याच्या बाबतीत. बरं का, देवाला काय मागितलं त्यानं? ते दुसरं काहीच मागितलं नाही. ते म्हणजे अकल्प आयुष्य व्हावं त्या कुळा माझे या सकाळा. बस हरिदास होते. कोणाच्या पुढं? नामदेवरायाच्या पुढं. ते म्हणजे बाकीच्या लोकांचा ठेका नाही घेतला. जाऊ दे तिकडे. ते बाकीच्या लोकांचं आम्हाला काहीच म्हणायचं नाही. ते ज्ञानोबाराय होते. ते म्हणले काय म्हणायचं ते माऊलीच म्हणते. त्याला त्याने म्हणावं त्या माऊलीनं काय म्हणायचं ते. पण मी नामदेव हे आपल्या गड्याच्या बद्दल काळजी घेणार आम्ही. हे सगळं जे खळाची अंकटी सांडून तया सत्कर्मी रत्ती वाढवून इतका लंबा चौडा कार्यक्रम आपल्याजवळ नाही. अकल्प आयुष्य व्हायचा कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. पण ते कोणाला? हरीच्या दासाला अकल्प आयुष्य मिळो. बरं का. पुन्हा कल्पनेची बाधा कोणाला न हो? माझी या विष्णुदासा भाविकासी. माझे विष्णुदास जे भाविक आहेत त्यांना कल्पनेची बाधा होऊ नये. अहंकाराचा वारा आमचे राजस्य वैष्णव आहेत भाविक आहेत. अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा नामा म्हणे तया ज्या मुखी निदान पांडुरंग. नामदेवराय म्हणले ज्याच्या तोंडात मुखात देवाचं नाम आहे त्याचं देवा कल्याण करा. बाकीच्याची आम्ही जिल्ह्यावी उरलो आणि त्याच्याहून काही सुंदर अशा प्रकारची मागणी असते देवाकडे. हे ज्ञानी भक्त येतं आणि म्हणून देव त्याला डोकं माग माग म्हणून जरी माग देव पळत चालला द्यायच्या. मागा काही तोंडाकडे पाहत असतो भागता यायचे देव. मागण्याची आस बाहेर मागतो का काही पण हे यायचा बाणा असा असतो. काही मागणे हे आम्हा वडिलाची रीत जाणत. देवाला सुद्धा अशा प्रकारचे महात्म्यांनी सांगितलं आम्हाला काही मागणं परवडणार नाही. आमच्या वाडवडिलाची रीतच नाही म्हणून आम्ही काही तुम्हाला मागणार काही न मागणारा माणूस आपल्या संग तेवढंच बी राहिला बरोबर. नावा पाहुणे आले मस्त राहिले आपले. चला अंगावर पण आलं वापरावर वापरा मोबाईल मळ्यात मळ्या खळ्यात खळ्या दुसरं चला चला बँक केलं तर चला बँक. मागायचं नाही काय नाही सांगितलं ते काम करायचं. मग आता असे पाहुणे समजा आपल्याला बरे वाटते का लवकर जावं वाटते. आणि मागणारे जर आले तर
मागणारे जर पुढच्या दरुज्यातून आलं तर मागलच्या दरुज्यातून मालक निघून जातो. बायकोला सांगून देतो, सांगा त्याला की ते गावाला गेले आणि येणार नाही 2-3 रोज, 2-3 दिवस येणार नाही. त्याला माहिती मग हे कवर कटकट करी बदलले ते तुकडे खात त्याच्यापेक्षा जाणारच आहे निघून. म्हणून मागणाऱ्याचा सगळ्याला कटाळा आहे, आपल्यालाच नाही देवाला बी कटाळा आहे. त्याला देव म्हणतो काही मागत नाही ना, तो भक्त माझा आहे, तो मी डोक्यावर घेऊन नाचतो. त्याला दोरी 2 भुजा आणि अशा 4ही भुजानं त्याला आलिंगन देतो, त्याला पोटशी देतो. नवे नवे तुम्हाला सांगतो, देव कळायचा असेल तर असा ज्ञानी भक्तच लागतो. आपल्याला देव कळायचा असेल तर कोण लागतं? देव देवामुळे कळत नाही आपल्याला, आणि देव जीवाकडून तर कळणंच शक्य नाही. काय तुमच्या आमच्याकडून देव कळत असतो का? आणि जीवानं मांडलेला देव असतो का? जीव अल्पच नाही मांडलेला. जीवानं मांडलेला देव किती शहाणा असेल सांगा. तोच अल्पत नाही, मानणारच अल्पत नाही. तर त्यानं प्रतिष्ठापना केली काय, प्रतिष्ठापना केली काय, पुन्हा आणखीन त्याची काय पूजा अर्चा केली काय, तर त्यानं मानलेला देव किती किती खेळ असणार. म्हणून देव सांगावं कोण? ज्ञानी भक्तांनी सांगावा. म्हणून देवालाही त्याची आवड आहे, देवाला सुद्धा ते प्रिय अशा प्रकारचे. देव म्हणतो तेच खरे माझे सोयरे, तेच खरे माझे. तुका म्हणे देवा आणि त्यांची केली पाळी. एवढा मोठा अधिकार अशा प्रकारचा ज्ञानी भक्ताचा असतो. म्हणून देव भक्ता कोणाकोणात? जगातन ब्रह्मामध्ये सुद्धा अभेद आहे. कारण कल्पित भेदन वास्तव अभेद. जग नव्हे अवघा जनार्दन. जसं दृष्टांत जर पाहिला आपण तर दोरीवर भासलेल्या सर्पात दोरीत भेद हे का भेद? कल्पित भेद आणि वास्तव. दोरीवर भासलेला सर्प दोरीचं ज्ञान झाल्यावर कुणीकडे गेला? दोरी रूप झाला, नव्हताच असं म्हणणं पुढचं झालं. पण त्याच्या आधी आपल्याला भासला होता का नाही? भासला होता म्हणून त्याची विल्हेवाट लावणंच भाग आहे ना. नव्हताच म्हणावं तर भासलाच नसता. मग फक्त एवढं म्हणता येईल आपल्याला की तो सत नाही, दोरीच्या ज्ञानानं राहत नाही म्हणून सत नाही. आलं का लक्षामध्ये? आणि भासला म्हणून असत नाही. मग सताहून विलक्षण पण असत नाही ना, असताहून विलक्षण पण. म्हणून सत्सत विलक्षण अनिर्वचनी. अनिर्वचनी म्हणजे कल्पित. कल्पित म्हटलं की कल्पित वस्तू अधिष्ठान रूप असते. म्हणून हे जग नोहे अवघा जनार्दन, ऐशे ऐकता निवती साधूजन. एका जनार्दनी बांधली झाली संध्या, संदेह माझा गेला ना आत्माराम हृदय प्रगटला. अशी संध्यानाथ महाराजांनी संध्या करीत असत. जसं ब्राह्मण संध्या करतात, आपले वारकरी दररोज हरिपाठ म्हणतात. हरिपाठ म्हणणं ही वारकऱ्याची संध्या, आणि मंत्र म्हणून काही जप करणं ही ब्राह्मणाची संध्या झाली. बरं का? तशी नाथ महाराजाची संध्या झाली म्हणले, झाली संध्या. संदेह माझा गेला ना आत्माराम हृदय प्रगटला. म्हणून जीव ईश्वरात भेद नाही, तसं जगात आणि ब्रह्मात सुद्धा काय नाही भेद. का अभेद? अभेद कोणाकोणात? जगात आणि ब्रह्मात काय अभेद. जसं सर्पात भासलेल्या आणि दोरीमध्ये वास्तव अभेद आहे, आणि कल्पित भेद आहे, वास्तव अभेद आहे. तसंच गुरु शिष्यात सुद्धा. म्हणून चांगदेवाला उद्देशून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. चांगदेवाला सांगत असताना त्याने सांगितलं, अरे ही जग आणि ही समिती दोन नाहीत. आलं का? जीव आणि ईश्वर हे दोन नाहीत. तसंच मी ज्ञानदेव आणि तू चांगदेव.
दोन्ही देव का काय? हा, एक ज्ञान देव आणि एक चांगला देव. चांगला देव चांगला देव ज्ञान देव. आता दोन्ही देवच ना, दोन्ही देवच. बर पण नुसते काही देव कसे असते निशा केलेले, काही देव निशा केलेले, चांगले देव नाही ते वांग देव. त्याला वांग देव म्हणा, कारण खाव खाव उठलेले, खाव खाव करीत उठलेले. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे, आपल्या पोटाचे रडत्यांशी ते मागती. आपल्या इच्छे आणि का पिढी, आपली इच्छा पूर्ण करण्याकरता दुसऱ्याला म्हणजे आपल्याकडे आलेल्या भक्ताला त्रास देणारे खाव खाव करीत उठलेले असे देव, हे वांग देव. कोणते देव? वांग देव. तसा चांग देव तसा नव्हता. चांग देव शुद्ध अंतकरणाचा, स्थिर अंतकरणाचा, अधिकार संपन्न असलेला देव. अशाला ज्ञानेश्वर महाराजांना 65व्या मध्येच बोध केला. म्हणून चांगदेव शिष्य अलग लक्षात, आणि ज्ञानदेव गुरु. पण गुरु शिष्याचा भेद सुद्धा राहू नये. कोणाकोणाचा? हा, आता इथं तर गुरुला गुरु 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 करून फिरायची सवय लागली. गुरगुर गुरगुर, याला गुरगुर त्याला गुरगुर, त्याला गुरगुर त्याला गुरगुर. जसं कुत्र कसं करत? गुरगुर करत. हा, दुसरं सहन होत नाही. आपलं स्वातंत्र्य असावं, आपली सत्ता असावं असं वाटत असत. पण त्या महाराजाकडे गेलते तुम्ही, त्या फळांच्याकडे गेलते का? त्याला काय येतं? यानं त्याला म्हणा त्याला काय येतं, त्यानं याला म्हणा. हा, दोन महाराज असतात ना, सप्त्याला याला त्याला गेले एखाद्या गावात कीर्तनाला. का हो, रात्री कोणाचं कीर्तन होतं? ते अमुक महाराजाचं होतं. हा, त्याला काय येतं? बैल आहे तो. तो निघून गेल्यावर हे त्याला बैल म्हणतो. आणि ह्यो निघून गेल्यावर तो त्याला हलगट म्हणतो. काय त्याला काय येतं हो त्या हलगटाला? असे खाऊन पिऊन आता मोठा तक झालं की हाल्यासारखा हलगट येतो, त्याला काय येतं? म्हणून लोकांनी दोन्ही महाराजाला बोलिलो आणि एकदाच बोलिलो. सोक्ष मोक्ष म्हणले आता जाऊ दे, हे हलगठीन हे बैल. मुंबईला पुढं मिळवून ठेवलं आणि हलगडा पुढं कडबा टाकून त्याला. चला जेवायला म्हणलं की बसते, याला बसवलं कडब्याच्या पुढं आणि त्याला बसवलं मिळवण्याच्या पुढं. ते म्हणलं असं कहून? म्हणजे तुम्ही तर बोलू लागले तो हलगट आहे म्हणून. तुम्हीच ओळख करून दिली. तुम्ही म्हणले तो हलगट आहे, तर मग आम्ही कडबा नाही टाका तर काय टाका? त्याला म्हणले तुम्हीच तर म्हणले ते बैल आहे म्हणून आम्ही मिळवून ठेवलो त्याच्या पुढं. आता हे आपल्या हातानंच आपली फजिती करून घेणे की नाही, एकोणएकाच्या उचापात्या करण्याचं काही कारण आहे का? सांगत ज्याला जे सांगता येईल ते सांगावं, व्यवस्थित सांगावं, आपल्या प्रामाणिकपणानं सांगावं. नसेल कळत तिथं विचारून घ्यावं माणसानं. आकार धरण्याचं काही कारण नाही, काही नाही, काही नाही. हे सगळं फोडीले भांडार, धन्याचा हा माल आणि मी तो हा माल. हे धन्याचा माल हे सगळं हे का आपलं हे का काय आहे? आपण कोण्या झाडाचे पालन काय सांगू शकतो आपण? आणि काय टेंबा मिरवायचा कशाचा महाराजकीचा, कशाचा गुरुपणाचा, कशाचे गुरु हमाल ते हमाल. बस पोत या गोडामातून त्या गोडामातून, त्या गोडावनातून त्या गोडावण्यात न्यावा. आम्हाला ना हमाली करावं का काय करा? फोडीले भांडार हमाल कोणाचा आहे? धन्याचा आहे. ज्ञानेश्वर महाराजाचा वापर करून उगाच आपला टेंबा मिरवण्याचं काय करायचं? हा, ठीक आहे, त्यांनी सांगितलेला बोध जसा चांगदेवानं लक्षात घेतला तसा आपणही लक्षात घ्या. मोडक्या तोडक्या शब्दात आपल्याला जे सांगता आलं ते सांगावं. त्याचा गग्गा काय मिरवायचा? गुर गुर गुरु, एक म्हणती गुरु गुरु आणि भवती भारू असे शिष्याचा गोंगाटच असतो. प्रवचन सवळा, अंतर्चन सवळा. कोणता सवळा? हे चिमुरगाव आणि प्रवचन सवळा, दर्शन सवळा. जगद्गुरु
जगद्गुरु. जगद्गुरु नाही, जगद्गुरु. कोणते गुरु? ज्याच्या सानिध्यात एकही माणूस तयार होत नाही. ते जगद्गुरु. एकही माणूस तयार होऊ शकत नाही म्हटल्याच्या नंतर काल महाराजांनी जसं सांगितलं, संतांच्या सहवासात आलं की त्या वातावरणात माणूस तयार होत असतो. का संत तयार करीत असते? संत तयार करायला तर त्यांचं आपल्या बायकोला आधी गेला असतं, तिथं रोज संघ आहे, रात दिवस ती. तिला तर तयार करायला काय उशीर सांगा. पण जास्त जवळ शिष्य आहे का पत्नी? मग इतकी जवळ असलेली त्याला तयार करता येते का? नाही नाही, ती कट्टर विरोधक आहे त्याची. ती मनात झुरत असते, असा नवरा भेटायलाच नव्हता पाहिजे. उठला सुटला उपरनं खांद्यावर टाकलं की निघाला आपला कीर्तन करायला, बोंबलत बोंबलत इकडे तिकडे फिरायला. तसं आवडतं. बायकाला त्याच्या भोवती फिरणारा नवरा आवडत असतो. गुरु 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 गुरु. दूध नाही का, पत्ती नाही का, फळाण नाही का, बिस्तान नाही का. आता हे खांद्यावर उपरनं टाकलं, 7-7 दिवस तिकडं. हे असं भंगिरी आवडतं का त्याला? हे नाही आवडत त्याला. कंटाळा येतो. पण त्याला वाटत आता कसं निघून येणं भाग आहे. गाठ पडी ठका ठका त्याच्यावर मग जाणे तुका. आता काही करता येत नाही. काही पद्धती असतात, काही रीतिरिवाज असते, धरता येत नाही, सोडता येत नाही, ती कडीला घालायची असते. मग तसेच आपले रखडत 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 जीवन आपलं संपवावं लागतं. झालं, दुसरं काही नाही. कोणाच्या बद्दल कोणाला प्रेम नाही ना, आदर नाही ना, काहीच नाही. तात्पर्य सांगायचं आपल्याला, गुरु शिष्य भाव सुद्धा भेद, हा भेद सुद्धा दुःखाला कारण आहे. शिष्याला गुरु गुरु म्हणून जर राहिला तर तो शिष्याला सुद्धा लहान समजित असतो आणि आपल्याला स्वतःला सुद्धा ज्ञानी समजित असतो. मोठा लहान मोठा भाव, श्रेष्ठ कनिष्ठ भाव त्याच्या अंतःकरणात जर राहिला तर भेद कायमच अशा प्रकारचा राहील. हाही भेद ज्ञानेश्वर महाराजाला चालत नव्हता. ज्ञानेश्वर महाराज अभेदाचं चिंतन सांगणारे महाराज होते. कशाचं? अभेदाचं चिंतन सांगणार. माऊलीला माहित होतं की भेदात दुःख आहे आणि कोणालाही अनुभव आहे, आपल्याला सुद्धा. कशात दुःख आहे? भेदात. काय? जिथं जिथं भेद आहे, तुझे जो जो घडे तव तव संसार भय जोडे, हे देव आपले नी तोंडे बोलती वेधो. एकाच घरामध्ये जर पती पत्नीचं जमत नसेल तर तिथं सुखाचे दिवस येणं शक्य नाही. कारण भेद हे दोघांच्या विचारामध्ये, दोघांच्या मनामध्ये, वागणुकीमध्ये, आचरणामध्ये भेद असल्यामुळे त्यांचं दुःख संपत नाही. बाप लेकात जरी भेद असला, समजा मत वेगवेगळे असले, तर तिथं सुखाचे दिवस येणं शक्य नाही. कुठेही जिथं जिथं भेद तिथं तिथं दुःख, आणि जिथं जिथं अभेद तिथं तिथं काय? आनंद आहे. परमार्थामध्ये काय असतं? कल्पित भेद आणि वास्तव अभेद. आपण आता इथं भेद केला. आता कीर्तन करायचं आपल्याला. एक मृदंगाचार्य आहे, एक टाळकरी उभे येतं, एक विणा घेऊन कीर्तन करायला महाराज, दुसरे ऐकणार आहेत. हा सगळा खेळ उभा केला आपण, म्हणजे कल्पित भेद केला. आणि वास्तव काय? वास्तव अभेद आहे. या सगळ्या उपक्रमातून आपल्याला टाळकरी वाटू नये, महाराजाला महाराज वाटू नये, मृदंगाचार्याला मृदंगाचार्याचा अहंकार नसावा, ऐकणाऱ्याला मी श्रोता आहे हाही अहंकार नसावा, आणि सगळे एका अभेदावर आरूढ झाले पाहिजे. याच्यासाठी ही आपली परंपरा, मालिका, ही संत परंपरा अशा प्रकारची चाललेली आहे. म्हणून गुरु शिष्याचा सुद्धा भेद राहू नये म्हणून महाराजांनी सांगितलं, बोलेची बोल ऐकीजे, स्वादेची स्वाद चाखीजे, गोडीनं गोडीचा खा. कोण?
आता गोडीनच गोडी चाखायची म्हणल्यावर 2 गोड्या का? 2 गोड्या नाही. आणि उठा ठेव आहे का चाखायची? काही म्हणायचं ते नुसतं शब्दच आहे तो. काय चाखायसाठी काही उठा ठेव करावा लागतो का त्याला? चाखायसाठी काही उठा ठेव करण्याची सुद्धा गरज अशा प्रकारची नाही. बोलायची बोल ऐकीची. कोण ऐकावं? बोलण्यानंच बोलणं ऐकावं. एकानं दुसऱ्याचं बोलणं नाही ऐकायचं. बोलण्यानंच बोलणं ऐका. स्वाद्यानं स्वाद चाखाव का उजिवडे देखीजे उजेडा जेवी. किंवा प्रकाशानं प्रकाश व्हावा, प्रकाशानं प्रकाश पाहावा. शब्दानं शब्द ऐकावेत, गोडीनेच गोडी चाखावी, उजेडानंच उजेड पहा. अशा 3 गोष्टी सांगितल्या अभेदात्मक माऊलीनं बरं का. कसं? गोडीने गोडी चाखावी. आता गोडीनं गोडी चाखायची म्हणल्यावर द्वैत कुठं राहिले तिथं? गोडी वेगवेगळी असते का? गोडीनं गोडी चाखायची म्हणलं की अभेद. शब्दानं शब्द ऐकावेत. कोण? शब्द महाराजांना सांगावेत आणि शिष्याने ऐकावेत असं नाही. शब्दानं शब्द आणि उजेडानंच उजेड पहा. उजेडी राहिले उजेड होणी. उजेडानंच उजेड पहा. उजेडानं पदार्थ पाहायचे नाही, उजेडानं इतकं अभेद ज्ञान. सोनियावर कल सोने जैसा का मुखामुखही आरिसा. मज तुझ संवाद तैसा चक्रपाणी. हे चक्रपाणी चांगदेवा. चक्रपाणी हे देवाचं नाव सुद्धा आहे. देवाचं नाव सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला दिलं. चक्रपाणी म्हणतात ते. चक्रपाणी असं संबोधन केलं. कोणाला केलं? चांगदेवाला उद्देशून केलं. पण तुझा आणि माझा संवाद जो आहे ना बरं का, कसा आहे? अभेदात्मक अशा प्रकारचा आहे. सोन्यानं सोन्याचा मुलामा द्यावा. कोणाला? हा, जसं खंडोबा सोन्याचा केला तर त्याचा टोप बी सोन्याचाच केला. काय भेद झाला त्याच्यामध्ये? टोप बी सोनच आणि खंडोबा बी सोनच. कुत्र केलं पुढं समजा सोन्याचंच केलं. हा, घोडा बी सोन्याचंच केला खंडोबाचा आणि कुत्र बी केलं होतं तर सोन्याचंच केलं. काय भेद झाला तिथं? हा, कल्पित भेद. कुत्र, खंडोबा, घोड नाही का, कल्पना केल्या त्या. आणि वास्तविक ते काय? इथून तिथून सोनच अशा प्रकारचं आहे. तसं जन्म हे कल्पना. जीव, ईश्वर ही सुद्धा काय? कल्पना, अविद्या, मायोपाधी, शिव, वास्तविक अभेद अशा प्रकार. तरंगण पाणी आपण पाहतो नाही का, एक का वेगवेगळे? तरंगण पाणी एक का वेगवेगळे? एकच अशा प्रकारचे. दिसू द्या तरंग पण आहे, पाणीच आहे. दिसू द्या काय हे कापड कितीतरी पण एक कापूसच अशा प्रकारचा आहे. दिसू द्या हे एवढं मोठं गाव, इतके मोठे घर पण आहे मातीच अशा प्रकारचे. तसं दिसू द्या असं अनंत रूपानं हे जीव जगत रूपानं द्वैत जरी दिसत असला आपल्याला तरी एकच ब्रह्म, एकच परमात्मा अशा प्रकारचा आहे. असा दिव्य बोध चांगदेवाला सांगत असताना अभेदाचं ज्ञान सांगितलं त्यांनी. सोन्याला मढवायचं असलं तर सोन्यानंच मढील. कशानं? हा, बाकी काय करतात लोक पहा, पितळाला सोन्याचं पाणी देते. कशाला? पितळाची वस्तू असते पण तिला काय दिलं? एखादा मारुतीचा कळस असतो ना, काही लोकांचा पितळाचा असतो पण त्याला कशाचं पाणी देते? आता ते काही दिवसानं पाणी येऊन ते काही दिवसानं काय होत असतं? निघून जात असतं. पुन्हा त्याचं पितळ असेल तसं उघडं पडत. तसं नाही, सोन्याला सोन्याचाच मुलामा द्यायचं म्हटलं की ते उघडं पडायचं काम नाही. त्याच्यातला अभेद नष्ट होऊ शकत नाही. म्हणून माझा तुझा जो संवाद आहे, हे चांगदेवा, हे चक्रपाणी, ज्ञानदेव आणि चांगदेव या गुरुशिष्यात एकदम किती आवड अशा प्रकारची होती, किती प्रेम होतं दोघांचं एकमेकावर, या ओळीच्या द्वारे आपल्याला लक्षात येईल. गोडी आहे आपुले गोडी, घेता काय न माये तोंडी.
गोडीला आपली गोडी घ्यायची, तर ती गोडीच्या तोंडात मावल का नाही? गोडीला गोडी चाखायची, तर गोडीच्या तोंडात ती मावल का नाही? आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे. आमच्यात परस्परामध्ये एवढं प्रेम आहे की जसं गोडीनं गोडी चाखायची म्हणलं तर गोडीच्या तोंडात ती गोडी मावणार नाही अशातला भाग नाही. म्हणून दोघांमध्ये परस्परामध्ये चांगदेव आणि ज्ञानदेव ह्या दोघांमध्ये अशा प्रकारचं एवढं प्रेम, एवढी आवड अशा प्रकारची. आणि कसं असतं पहा, साधकाची आवड ही गुरुला असतेच. कोणाला? साधकाला अगदी प्रेम करीत असतात गुरु, कारण त्याला माहित आहे असं गिऱ्हाईक आपल्याला भेटणं शक्य नाही. कोणतं? असं निष्काम, काही न मागणार, परमात्मा प्राप्तीच्या इच्छेनं आलेलं, अधिकार संपन्न असलेलं असा शिष्य गुरुला तर मिळणंच कठीण आहे ना. आणि जर मिळाला चांगदेवासारखं म्हणल्यावर मग काय तिथं संवादाला काही तोटा नाही, काही चर्चेला काही तोटा नाही, समजायला काही उशीर लागत नाही. बुद्धिमान दे नाही, विषयासक्ती बी नाही, कुतर्क बी नाही, विपरीत दुराग्रह बी नाही, असे कोणतेच प्रतिबंध त्याच्या ठिकाणी नाहीत. प्रतिबंध रहित होऊन आलेला आहे म्हणल्यावर त्या माणसाची आवड निर्माण होतच असते गुरुला सुद्धा. म्हणून अशी ही गुरु शिष्याची, चांगदेवाची आणि ज्ञानेश्वर महाराजाची जोडी, परस्पराचं परस्परावर काय होतं? प्रेम अशा प्रकारचं होतं. सखया तुझे ने उद्देशे. पुढील ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाला काय म्हणतात? हे सखया. आपल्याला माहित आहे ना, सखा आणि सावतर, सखा आणि चुलत आहे का नाही? हे चुलत भाऊ आहे म्हणले. म्हणजे आमचं चुलत भाऊ म्हणल्यावर ते इतकं काही नाळ जुळलेली नाही, अंतर पडलं त्याच्यात, म्हणजे फरक झाला. हे सावतर भाऊ आहेत म्हणले. आणखी नाही त्याच्यापेक्षा पलीकडे गेलं ते. काही मावस भाऊ असतील, काही आपण कान फुकून घेतले म्हणून गुरु भाऊ. कोणते भाऊ? हे गुरु भाऊ आहेत म्हणजे आमचे. यायचे ना आमचे गुरु दोघायचे एकच. ते गुरु लागले शिष्य करीत फिरायला, आणि हे लागले आमचे गुरु गुरु म्हणून आपले त्याच्या मागं मागं फिरायला. हे गुरु भाऊ, हे अंतर आहे. याला भाऊ आता लय मोठे भाऊ शिवभाऊ येते. शिवभाऊ म्हणजे शिवाराचंच अंतर आहे त्याचं दोघे. हो, शिवाला शिव खेटून. आणि काही राजकारणातले भाऊ असते. तुम्हाला बसलो आम्ही खाऊ आणि तुम्ही आमचे भाऊ. त्याचं नावच पडलेलं असतं भाऊ, त्याचं नाव दुसरं असतं, पण भाऊ कुठं गेले? आता हे कशाचे भाऊ? सक्के भाऊ आणि पक्के होईल असं सख्यत्व नाही. सखा म्हणलं की दोन नाही. जसं तुकाराम महाराजांनी एका अभंगात सांगितलं, जीवाशी तू सखा पांडुरंग. कसा? जीवाचा सख्खा पांडुरंग, म्हणजे भेदच नाही कोणत्या प्रकारचा. सख्खा म्हणलं की अभेद सिद्ध झाला. तसं हे चांगदेवा तुला शिष्य समजित नाही मी, तर सखया तुझे ने उद्देशे भेटावया जीव उल्हासे. आता हे पत्रात चाललं लिहिण काय, त्या वळ्या जे लिहिणं चालल्यात, ज्ञानेश्वर महाराज लिहिते. चांगदेवाला पत्र द्यायचंय त्याला, आणि त्या पत्रात लिहिले की तुझी भेट व्हावं वाटते. काय वाटत? आता जशी जयपूरला भेट झाली तशी पुन्हा तुमची तप्पेश्वरला भेट व्हावी वाटते. तप्पेश्वरला झाली की पुन्हा सुलतानपूरला व्हावी वाटते, पुन्हा रामपुरीला व्हावी
वाटते. काहून वाटते भेट व्हावी? अशा माणसाची जे आता ज्ञानेश्वर महाराजाला वाटायला लागले कोणाची भेट व्हावं? हा, चांगदेवाची, म्हणजे आपल्या शिष्याची, आपल्याला मानणाराची, आपल्याकडून बोध करून घेणाराची. त्याला काय वाटत असते? भेट व्हावं. मग भेट व्हावा म्हणून तळमळ करतो जीव. म्हणले माझा उल्हास आहे, म्हणले मला तर तुझ्या भेटीचा जीव उल्हास आहे. काय झाला? काही काय असतं ना, आपल्याला भेटा वाटत नसलं तरी पुढे येत असत. नाही, उगा डोकं खराब होतं. त्याचं वाटतं यानं नव्हतं भेटायला पाहिजे, हेच पुढं आहे. माणूस उगा आपलं असं खाली पाहून काही असं तसं करून काही चुकांडा देऊन जाण्याचा प्रयत्न करते. जाऊ द्या म्हणतं, करता काय आता, त्याला म्हणता येत नाही तू काहून भेटला म्हणून. मग असंच काहीतरी करून बगल मारून त्याला आपलं पगला निघून जाण्याचा माणूस प्रयत्न करीत असतो. तसं साधूला विषयी पामर हे असे जे लोक आहेत ना, हे भेटलं की त्याला बसावं वाटत नाही, बोलावं वाटत नाही. काय बोलावं काय नाही बोलावं, काय काय म्हणावं त्याला, काय सांगावं त्याला, आणि काय त्याला काही समजतच नाही, काहीच नाही. ते म्हणते तुम्ही सांगितलेलं आमच्या टक्कर येऊनच गेलं, काय सांगणार. म्हणून तशाची भेटीत उल्हास नाही. ज्ञानेश्वर महाराजाला चांगदेवाची भेट घ्यावं वाटायला, उल्हासही म्हणले मला भेटीचा. पण आता करू काय, नाईलाज असा आहे की सिद्ध भेटी विस्कुशे आपली जी आत्मस्वरूपाची भेट आहे. कोणती? तुम्ही दोन नाही, देवा प्रमाण आत्मा हा सर्वा घटी पूर्ण एक नांदे म्हणल्यावर मग ती भेट जी आहे ना आपली खरी, ती इचकटायची, इचकटून जाईल याची भीती वाटते. देव तुझी माझी भेट घ्यावी असं जरी वाटत असलं, मला उल्हास जरी असला तुझ्या भेटीचा, असं चांगले माणसं भेटावं येत चांगदेव येतो तो भेटावं. ज्ञानेश्वर महाराजाला सहजच अशा प्रकारचं वाटत होतं. पण पुन्हा त्याला सांगितलं की हे पा, आपण जर असं भेटायला गेलो ना एकूण एकाला देहदृष्टीनं, तर देहदृष्टीनं भेटायला गेलो तर खरी आत्मभेट जी आहे आपली, ऐक्य जे आहे ते हिसकटून जातं, घडी मोडून जाते ती. त्याच्यामुळं ही देहदृष्टीनं भेट घेणं बराबर नाही, उल्हास गंज आहे. पण आता आत्मदृष्टीचीच भेट आपली खरी आहे. भेट म्हणायचंच काम नाही, ते मी तू असं म्हणायचं काही, मी म्हणायचं काम नाही. तू कोणत्याच प्रकारचं द्वैत घेव पाहे तुझे दर्शन. चांगदेवाला ज्ञानेश्वर महाराज घेव पाहे तुझे दर्शन, तव रूपा येव पाहे मन. दर्शना होय आव जतन, ऐसे गमो लागे. आत्मदर्शन, जीव दर्शन आणि देहाचं दर्शन, असे 2-3 दर्शन आहे. पण देहाचं दर्शन झालं की भेद आला. कोणाचं दर्शन? हा एक देह, हा एक देह, हा एक देह. मनाचं बी दर्शन घ्यायचं ठरलं, त्याचं मन, याचं मन, शिष्याचं मन, गुरुचं मन, लोकांचं मन आले, देह सुद्धा आले. असं जर एकमेकाचं देहाचं दर्शन घ्यायचं ठरवलं तर भेद राहतो. मनाचं दर्शन घ्यायचं ठरवलं तरी भेद राहतो. आणि भेट घ्यायची म्हणलं तरी मन येतच त्याच्यात. देह दृष्टीनं भेट जरी घ्यायची म्हणलं तर कोणाचा अंगीकार करावा लागतो? मनाचा अंगीकार केल्याशिवाय जमत नाही. आणि मनाचा अंगीकार केला की आत्मा आणि मन झाले दोन. कोण? आत्मा आणि मन. मग आपली पूर्वीपासूनची असलेली खरी खुरी जी भेट आहे, आत्मभेट. कोणती भेट?
तिच्यासाठी काही उठापटक करायचं काम नाही, इकडून तिकडं जायचं नाही, तिकडून इकडं नाही. ती सहजच अशा प्रकारची तुम्ही आम्ही एकच आहोत अशा या व्यापक बोधावर, आत्मबोधावर जे माणसं गेले त्याच्या ठिकाणी द्वैत कोणत्याच प्रकारचं राहू शकत नाही. देहदृष्टीने जरी दोन दिसत असले, मनाच्या दृष्टीने जरी दोन असले बरं का, पण आत्मदृष्टीनं मात्र काय एक अशा प्रकारचे आहेत. म्हणून सर्वत्र परमात्म दर्शन यालाच म्हणा, सर्वत्र आत्मदर्शन यालाच अशा प्रकारचं म्हणावं. आणि हे आत्मदर्शन तुझ्या देहाची भेट घ्यायची म्हटलं तर विस्कटतंय. त्याच्यामुळं आडथळा करणंच नको, तुझ्या दर्शनाची लालसा धरणंच नको. मला का तुला भेटा वाटतंय म्हणले, पण खरी आत्मभेट विस्कटून जाते. म्हणून मी तुला भेटण्याचा प्रयत्न करीत नाही. काही करी बोले कल्पी, करणं, बोलणं आणि कल्पना करणं, ह्या तीन गोष्टी झाल्या. काय काय? करणं, बोलणं, करायला देह लागतो, बोलायला वाणी लागते आणि कल्पना करायला मन लागतं. आलं का लक्षात? काय काय? काया, वाचा आणि ह्या तीन गोष्टी आपल्याजवळ आहेत. हे शरीर म्हणजे काय? काया. काही करायचं म्हणलं काय लागतं? काया लागते ना. लोक नाही म्हणत का नुसत्या बोलण्यानं थोडं होते. होय, वाणी नव्हतं का? नाही. अहो तुम्ही किती बोलत बसले, बघ किती बोलत बसले, तर घडायचं असलं, करायचं असलं तर नुसत्या तोंडानं नसतं होत. कशानं नसतं होत? करावं लागतं त्याला. करावं लागतं म्हणजे देह वापरावं लागतो त्याला. मग करायचं म्हणलं की देह लागतो, बोलायचं म्हणलं की वाणी लागते, बोलून दाखवायचं. आणि कल्पना करायचं म्हणलं की मन लागतं. आणि हे तिन्ही व्यावहारिकच आहेत. हे तिन्ही बी कसे आहेत? व्यावहारिक आहेत. करण्याकरता देह लागतो, बोलण्याकरता वाणी लागतेच आणि कल्पना करण्याकरता मन सुद्धा लागतं. काही करी बोले कल्पी, का न करी न बोले न कल्पी, हे दोन्हीही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू. पण तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी करणं का न करणं सापेक्ष बोलणे. करणं त्याच्या सापेक्ष न करणं, किंवा न करणं त्याच्या सापेक्ष करणं. पण तुझ्या माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी करणं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे, काही न करणे. देवाची सेवा करायची का तुम्हाला? ज्ञानेश्वर महाराजाचा ऐका. काय काही लोक म्हणतात आम्ही तर सहजच काहीच करीत नाही. मग झाली का सेवा? करायला लागल्याला करू देत नाहीत महाराज. नाही करणारला कर म्हणते. करा रे बाप्पान. असं आहे ती दुहेरी. आपण एकेरी समजायचं, एकेरी समजायचं काही काम नाही. काहीला कर म्हणते आणि काहीला करायला लागला त्याला म्हणते बस झाला आता. काही न करणे ते तुझी सेवा, काही न होशी ते तुगा देवा. काहीच होणार नाहीस हे तू. नेणे जेते तुझे रूप आणि जाणणे तितुगे पापगा देवा. द्वैतात जाणणं होतं म्हणून ते द्वैत पापच आहे. म्हणून जाणायला गेलं की पापच झालं आपल्याकडून. म्हणून जाणीजे तितुके पापगा देवा. म्हणून तीन गोष्टी जशा इथं लक्षात घ्या. ये दोन्ही तुझे या स्वरूपी न घेती मुसू. मनुष्य शरीर असून क्रिया करू नये ध्यानात. वाणी असून बोलू नये आणि मन असून संकल्प करू नये. काय काय
हा हा ज्याला शरीर मी वाटतं त्याला क्रिया मी वाटत असते. कर्ण केव्हा अंगावर येतं? जर आपण शरीर मी आहे असं समजलं की कर्ण अंगावर आलं. मी वाणी आहे असं समजलं की बोलणं अंगावर आलं. आणि मी मन आहे असं समजलं की संकल्प विकल्प अंगावर आले. आता हे तीन तीन येतं. हे तीन मी नाही, तीन माझे नाही आणि तीन खरे बी नाही. झाला बात त्याचा. इतका बात करायचं शिका. काय काय? हे तीन तीन आहे. हे तीन मी नाही. कर्ण शरीराचं आहे. माझं बोलणं वाणी